थँक्स. ओके, पहा लक्ष द्या. तर बिलकुल जनरल कॉन्सेप्ट जे आहेत ग्रॅव्हिटेशनमधले ते तुम्हाला समजले पाहिजे. ओके, इकडे बोर्डवर लक्ष द्यायचं. तर समजा, ऐका बरोबर, समजा एखाद्या बॉडीला तुम्ही ग्राउंड लेवलवरून उंच फेकलं इथे विथ वेलॉसिटी व्ही, तर ही बॉडी किती उंचापर्यंत जाईल हे तुम्हाला सांगायचं आहे. व्हॉट इज द हाईट अटेंड बाय द बॉडी. किंवा याच्या उलटंही तेच असेल. लक्ष द्या इकडे. इथून जर बॉडीला तुम्ही रिलीज केलं तर बॉडी येणार खाली, स्पीड गो ऑन इन्क्रीजिंग, ऑन वेन इट फॉल्स थ्रू हाईट एच, वेन इट स्ट्राईक द ग्राउंड, व्हॉट इज द वेलॉसिटी. वेलॉसिटी माहीत असेल तर हाईट काढता येईल, हाईट माहीत असेल तर वेलॉसिटी काढता येईल. समजलं का? सो मॅक्सिमम हाईट अटेंड असं तुम्ही देऊ शकता त्याला हेडिंग, किंवा वेलॉसिटी अटेंड वेन बॉडी इज रिलीज फ्रॉम सर्टन हाईट. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला हाईट किंवा वेलॉसिटी काढायची आहे, तर तुम्हाला काय काढायचं आहे? मॅक्सिमम हाईट अटेंड बाय द बॉडी. इथे दिसत नाही बरोबर, हाईट अटेंड असं चालते ना. मॅक्सिमम हाईट किंवा मॅक्सिमम वेलॉसिटी असं लिहू आपण याला. मॅक्सिमम हाईट किंवा मॅक्सिमम वेलॉसिटी काढायचं. लॉजिक पहा याच्यामध्ये काय असेल. बेसिक सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते काय असेल इथे, की ही बॉडी कुठे ठेवलेली आहे? अर्थच्या सरफेसवर बॉडी ठेवली. अर्थ पूर्ण नाही दाखवणार मी, ही बॉडी अर्थच्या सरफेसवर ठेवलेली आहे. का होईल पहा. समजा बॉडी इथे असेल, तुम्ही सोडून दिली, इथे त्या बॉडीकडे काय असणार? पोटेन्शियल एनर्जी. आणि वेन दॅट बॉडी रिचेस द ग्राउंड, पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी गिव्स वेलॉसिटी. समजते का? समजत आहे का? म्हणजे इथली तुम्ही काय काढा? पोटेन्शियल एनर्जी. आणि इथली तुम्ही काय काढा? कायनेटिक एनर्जी. त्यांना इक्वेट करा. सो पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू कायनेटिक एनर्जी. समजलं का? सो पोटेन्शियल एनर्जी ॲट हाईट एच इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. उलटं सुद्धा तेच असेल. इथे बॉडीला तुम्ही वर फेकलं म्हणजे बॉडीला काय दिली? कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जी कमी होत गेली, पोटेन्शियल एनर्जी वाढत गेली. मग इथे तुम्हाला काय करावं लागेल? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी इक्वेट करा. समजलं का? मग या केसमध्ये सिंपल एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, की पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी ॲट सर्टन हाईट इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑन अर्थ सरफेस. वरून खाली फेकलं तरी तेच असेल आणि खालून वर फेकलं तरी तेच असेल. एक लक्षात ठेवायचं, की ही बॉडी वरून खाली सोडली असताना इथे जेवढे व्हेलॉसिटी अटेंड करेल, एवढ्या व्हेलॉसिटीने जर बॉडी वर फेकली ती तेवढीच हाईट अटेंड करेल. समजलं ना? कारण की इथे काय होत आहे? पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन कायनेटिकमध्ये, आणि उलट्या प्रोसेसमध्ये कायनेटिकचं कन्व्हर्शन पोटेन्शियलमध्ये. समजलं का? पण तुम्हाला माहिती आहे आता इथे जर तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल याची इतक्या हाईटला, तर पहिले काढलं पाहिजे पोटेन्शियल. व्हेन पोटेन्शियल इज मल्टिप्लाइड बाय मास वी गेट पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी तर काढताच येते ½ mv². म्हणून पहिल्यांदा तुम्हाला पोटेन्शियल काढावं लागेल. आता बघा, पोटेन्शियल काढताना ही जी अर्थ आहे ही पूर्ण अर्थ आपण घेऊ, आणि अर्थचं मास जे आहे अर्थच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेलं असं आपण घेऊ. तर हे अर्थची झाली रॅडियस, ही झाली अटेंड हाईट. बरोबर आहे. इथं घेतलं अर्थचं मास. मग पहिले पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी तुम्ही काय कराल? पोटेन्शियल काढाल ॲट हाईट एच. म्हणून तुम्हाला काय पहिले काय काढायचं आहे? सो पोटेन्शियल ॲट हाईट एच. कोण सांगेल? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल ॲट हाईट एच? gm अपॉन डिस्टन्स. बरोबर आहे. यम कोणता? ह्या बॉडीचं मास की अर्थचं मास? अर्थचं मास, सोर्स मास. पण पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो? gm अपॉन डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे? r+h. पोटेन्शियल निगेटिव्ह घेतात. आणि जर तुम्हाला कॅल्क्युलेशनच करायचे, तुम्ही हे निगेटिव्ह साईन इथंच निग्लेक्ट केलं तरी चालू शकते, काही प्रॉब्लेम नाही. हे तर झालं पोटेन्शियल. आता तुम्हाला काय काढायचं आहे? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काढताना पोटेन्शियलला मासनी मल्टिप्लाय कराल. मग पोटेन्शियल एनर्जी काय मिळेल? -g M स्मॉल m अपॉन r+h. ओके. आणि आता ही पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? कायनेटिक एनर्जीमध्ये. बरोबर ना? कायनेटिक एनर्जी ½ mv². म्हणून तुम्ही काय करणार? कायनेटिक एनर्जी अटेंड ॲट दी सरफेस, बरोबर आहे, इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ॲट सर्टन हाईट. हे समजण्यासाठी मी ब्रॅकेट बेसला लिहित आहे. आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सोडवतो त्यावेळेस असं काही लिहायची गरज नाही. मग कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी ½ mv² इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी काय करणार तुम्ही? मायनस सोडून द्या. आता मॅग्निट्यूड घ्या फक्त. gm m अपॉन
आर प्लस एच. ओके, तर स्मॉल एम काय होणार आहे, कॅन्सल. आपल्याला व्ही काढायचं आहे, इक्वेट करून तुम्हाला व्ही काढता येईल. सो व्ही स्क्वेअर बरोबर काय लिहिताना टॉईस जी एम अपॉन आर प्लस एच. पण तुम्हाला काढायचं आहे व्ही. व्ही जर काढायचं त्याला रूटमध्ये घ्या. सो व्ही इक्वल टू अंडर रूटमध्ये टॉईस जी एम अपॉन आर प्लस एच. पण समजा तुम्हाला कॅपिटल जी कॅपिटल एम माहीत नाही, तुम्हाला दिलेलं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर तुम्हाला तेही करता येणार. बट स्मॉल जी बरोबर काय असते, जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. म्हणून तुम्ही कॅपिटल एमच्या जागी काय लिहू शकता, सो जी एम इक्वल टू आर स्क्वेअर जी, आणि हे या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा. सो व्ही बरोबर काय मिळेल, देअरफॉर व्ही इक्वल टू अंडर रूटमध्ये टॉईस जी एमला काय लिहिणार, आर स्क्वेअर जी अपॉन आर प्लस एच. कोणी आता वेगवेगळे प्रयोग करते, हा आर इथे घेऊन टाकते, कोणी स्क्वेअर घेऊन टाकते. तर आर तर तुम्हाला माहिती आहे, हेही वापरलं तरी चालेल. बेसिक वापरणं सगळ्यात चांगलं राहते. समजलं? अरे समजलं का? सो दिस इज द फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी अटेंड. वेलॉसिटी माहीत असेल तर हाईट काढता येते, हाईट माहीत असेल तर वेलॉसिटी काढता येते. विचार केला तर बेसिक फॉर्म्युला हाच आहे. हा फॉर्म्युला विचार केला तर सर्वात बेस्ट फॉर्म्युला हा आहे. यापासून तुम्हाला व्ही पण मिळू शकतो, यापासून तुम्हाला एच पण मिळू शकतो. एच विचारला तर फक्त ना इक्वेशनची रिअरेंजमेंट करता आली पाहिजे. आर प्लस एचवाली टर्म इकडे घ्यायची, एच मिळून जाईल. व्ही स्क्वेअर खाली घ्यायचा. असंच तुम्हाला सिमिलरली काय करता येते, सिमिलरली यू कॅन कॅल्क्युलेट एच इक्वल टू तुम्हाला करता येणार. फॉर्म्युले करत बसण्यात काही अर्थ नाही आहे, बरोबर वेळेवर करताच येते. फक्त तुम्हाला कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी कशी काढतात, पोटेन्शियल काढायचं आणि त्याला मासनी मल्टिप्लाय करायचं. समजलं का? कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येईल. वरून सोडून दिली बॉडी तर व्ही काढता येईल. इथून जर प्रोजेक्ट केलं तर हाईट काढता येईल. वेलॉसिटी माहीत असेल तर हाईट काढता येईल, हाईट माहीत असेल तर वेलॉसिटी काढता येईल. इथे हा फॉर्म्युला वापरायचा नाही की कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी एम जी एच. हा वापरता येतो केव्हा, इट इज अप्लिकेबल इफ एच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. एच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर असेल तर हा वापरायचा, नो डाऊट. बरोबर आहे. पण एच खूप असेल तर मात्र हा फॉर्म्युला वापरायचा. समजलं का? म्हणजे इथे हाई यूज होऊ शकतो, बट किवेन एच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. ओके, समजलं का तुम्हाला? तर मी इथं एच काही लिहित नाही, मी इथं करतो हे लिहून टाकतो, इथे नोट लिहून टाकतो की तर काय नोट लिहिता येईल आपल्याला, कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू एम जी एच किंवा इफ एच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. जर का एखाद्या प्रॉब्लेममध्ये असं असेल, तुम्ही या भानगडीत पडायची काही गरज नाही. ते ओळखता येईल तुम्हाला. कारण की आर किती असतो, 6400 किलोमीटर, आणि एच तुम्हाला दिला असेल 100 किलोमीटर, 200 किलोमीटर, 1 किलोमीटर. तर तुम्ही हे नाही करायचं, मग असं करायचं. बिलकुल सेम आन्सर तुम्हाला येईल जवळपास. समजलं? ओके. तर मॅक्सिमम हाईटवरचे प्रॉब्लेम्स मिळतील. आता पहा आणखी काय, लक्ष द्या इकडे. तर एक कॉन्सेप्ट आहे, दॅट इज कॉल्ड इस्केप व्हेलॉसिटी. काय इस्केप व्हेलॉसिटी? इस्केप व्हेलॉसिटी काय असेल, इस्केप व्हेलॉसिटी किंवा इस्केप एनर्जी सुद्धा आपल्याला म्हणता येईल. इस्केप व्हेलॉसिटी काय, पहा लक्ष द्या काय. पहिले तर हे इस्केप व्हेलॉसिटी काय असते हे समजून घ्या. ही आहे अर्थ. अर्थचं मास कॅपिटल एम घेतो आपण, अर्थची रेडियस आर, अर्थच्या सरफेसवर एक मास ठेवलेला आहे स्मॉल एम, आणि हे जे मास आहे हे अर्थला बाउंड आहे. या मासला जर तुम्हाला, याला तुम्ही रॉकेटवर ठेवलं किंवा रॉकेटच्या याला प्रोजेक्ट केलं, या मासला तुम्हाला पाठवायचं आहे इन्फिनिटीला. इन्फिनिटीला पाठवल्यानंतर अर्थ त्याला अट्रॅक्ट करू शकणार नाही. म्हणजे ते अर्थच्या अट्रॅक्शनपासून काय झालं, इस्केप झालं, त्याची सुटका झाली अर्थच्या ग्रॅव्हिटेशनपासून. तर याला किती वेलॉसिटीने पाठवलं असता तर हे मास इन्फिनिटीला पोहोचेल. दॅट वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज इस्केप वेलॉसिटी. इट इज डिनोटेड बाय व्ही ई फॉर इस्केप. इस्केप करणे म्हणजे काय करणे, कुठे पाठवणे, बॉडीला इन्फिनिटीला. इन्फिनिटीला पाठवल्यानंतर बॉडीची पोटेन्शियल एनर्जी झिरो झालेली असेल, बॉडीची कायनेटिक एनर्जी पण झिरो करायची. म्हणजे कायनेटिक एनर्जी झिरो असतेच असं नाही, पण त्याला इन्फ्लुएन्सच्या बाहेर पाठवायचं आहे. तर तुम्हाला टोटल एनर्जी बॉडीची मिनिमम झिरो लागेल किंवा झिरोपेक्षा जास्त लागेल. बघा, ती इन्फिनिटीला गेल्यानंतर बॉडी थांबलीच पाहिजे असं नाही आहे, पण कमीत कमी थांबली तरी पाहिजे. म्हणजे इथे कायनेटिक एनर्जी झिरो मस्ट नाही आहे, झिरो किंवा त्यापेक्षा जास्त लागेल. समजत आहे का तुम्हाला? फक्त बॉडी अर्थच्या इन्फ्लुएन्समधून बाहेर पडली पाहिजे. आणि अर्थचा इन्फ्लुएन्स कुठपर्यंत आहे, इन्फिनिटीपर्यंत. ओके, मग इथे पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये टोटल एनर्जी किती झाली,
0. पण लक्ष द्या, आता इथे जर का तुम्ही या बॉडीची टोटल एनर्जी सरफेसवर काढली, कुठे, अर्थच्या सरफेसवर, म्हणजे इथे पहिल्यांदा ते तर हे कुठे झालं, हे जे लिहिलं आपण हे कुठे लिहिलं, ॲट इन्फिनिटी. ॲट इन्फिनिटी तुम्हाला ही कंडिशन मी सांगितली आणि हे इन्फिनिटी आहे समजा, आणि इथे कुठे आहे, ॲट अर्थ सरफेस, इथे सरफेसवर बॉडी आहे. सरफेसवर जर बॉडी असेल तर बॉडी कशी आहे, रेस्ट आहे. रेस्ट आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी किती आहे, 0. म्हणून त्या बॉडीला काय असेल, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काढताना तुम्ही काय करणार, पोटेन्शियल किती आहे अर्थच्या सरफेसवर, gm/r -n, हे पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल एनर्जी एमने मल्टिप्लाय करून टाकलं. समजलं का, समजून उमजून पाहिजे फॉर्म्युला. पहिलं लिहिलं पोटेन्शियल -gm/r, पोटेन्शियलला मासने मल्टिप्लाय केलं, पोटेन्शियल एनर्जी मिळाली. म्हणून टोटल एनर्जी काय झाली, कायनेटिक तर 0च आहे. टोटल एनर्जी जेवढी पोटेन्शियल एनर्जी आहे तेवढीच, किती, -gm/r. ही टोटल एनर्जी बघा कशी आहे, निगेटिव्ह आहे. टोटल एनर्जी निगेटिव्ह आहे, याचा अर्थ ही बॉडी अर्थला बाउंड आहे. बॉडी इज बाउंड टू अर्थ. समजलं का, कोणतीही एनर्जी, एखाद्या बॉडीची एनर्जी निगेटिव्ह असणे म्हणजे ती बॉडी बाउंड असते. बघा न्यूक्लियस आहे, त्याभोवती इलेक्ट्रॉन फिरतो. तुम्हाला पुढे शिकायला मिळेल या इलेक्ट्रॉनची टोटल एनर्जी निगेटिव्ह असते, म्हणजे इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसला बाउंड आहे. निगेटिव्ह एनर्जी काय दाखवते, बॉन्डिंग दाखवते. जोपर्यंत एनर्जी निगेटिव्ह आहे टोटल, तोपर्यंत ती बॉडी सोर्स फील्ड जो आहे, सोर्स जो आहे त्याला बाउंड आहे. या बॉडीची टोटल एनर्जी जोपर्यंत निगेटिव्ह आहे ती बॉडी अर्थला कशी आहे, बाउंड आहे. पण आपल्याला त्याला काय करायचं आहे, इस्केप करायचं आहे, फ्री करायचं आहे. फ्री करायचं आहे म्हणजे त्या बॉडीची टोटल एनर्जी किती करायची आहे, 0. आता विचार करा तुम्ही की त्या बॉडीची, एखादी बॉडी आहे त्या बॉडीची टोटल एनर्जी आहे समजण्यासाठी -100 जूल समजण्यासाठी. पण तुम्हाला या बॉडीची टोटल एनर्जी किती बनवायची आहे, 0. मग किती एनर्जी ॲड कराल जेणेकरून हे 0 बनेल, 100 ॲड कराल. पण ही ॲड करता येणार, ही पॉझिटिव्ह लागेल. पॉझिटिव्ह लागेल म्हणजे पॉझिटिव्ह कोण असते, कायनेटिक एनर्जी. म्हणजे एखाद्या बॉडीला इस्केप आउट करायचं आहे म्हणजे त्या बॉडीची टोटल एनर्जी 0 करायची आहे. टोटल एनर्जी 0 करायची आहे म्हणजे त्या बॉडीची स्वतःची जेवढी टोटल एनर्जी असेल त्या बॉडीमध्ये तेवढीच तुम्हाला कायनेटिक एनर्जी त्या बॉडीला सप्लाय करावं लागेल. बरोबर आहे. म्हणून कोणत्याही बॉडीला इस्केप आउट करण्यासाठी तुम्ही त्याला रॉकेटवर पाठवणार ना, रॉकेटवर ठेवणार आणि त्याला पाठवणार वर. पाठवणार म्हणजे त्याला काय देणार तुम्ही, कायनेटिक एनर्जी. किती द्यायची, जेवढी त्या बॉडीची टोटल एनर्जी आहे तेवढीच जर त्याला तुम्ही दिली कायनेटिक एनर्जी, तर ते पूर्ण टोटल काय होणार, 0. पूर्ण टोटल 0 होणार. म्हणजे ती बॉडी कुठे पोहोचली, इन्फिनिटीला. इन्फिनिटीला पोहोचली म्हणजे ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर पोहोचली. बाहेर पोहोचली म्हणजे इस्केप आउट झाले. समजलं का. म्हणजे कोणत्याही बॉडीला इस्केप आउट करण्यासाठी तुम्हाला काय द्यावं लागणार, कायनेटिक एनर्जी. किती, त्या बॉडीची जेवढी टोटल एनर्जी असेल तेवढी. पण टोटल कशी असेल, निगेटिव्ह. तुम्ही जी द्याल कायनेटिक ती तेवढीच पण पॉझिटिव्ह. पॉईंट क्लिअर झाला. मग कोणत्याही बॉडीला इस्केप आउट करण्यासाठी आपल्याला द्यायची असते कायनेटिक एनर्जी, ती द्यायची असते त्या बॉडीच्या टोटल एनर्जी एवढी. आता ही बॉडी रेस्ट आहे म्हणून आपण या बॉडीची फक्त पोटेन्शियल एनर्जी घेतली. एखादी बॉडी जर मोशनमध्ये असती तर त्या बॉडीची आपण पोटेन्शियल एनर्जी घेतली असती, कायनेटिक एनर्जी घेतली असती, टोटल काढली असती. जेवढी टोटल निगेटिव्ह असेल आपण तेवढीच देणार कायनेटिक पॉझिटिव्ह, आणि तुम्हाला त्या बॉडीला काय करता येईल, इस्केप आउट करता येईल. सो टू इस्केप आउट द बॉडी, कायनेटिक एनर्जी सप्लाइड मस्ट बी इक्वल टू टोटल एनर्जी ऑफ द बॉडी. ओके, मायनस साईन काढून टाकायचं. अरे समजलं का तुम्हाला. म्हणून या बॉडीची मी इथं लिहितो, ही बॉडी इन्फिनिटीला आहे आणि इन्फिनिटीला असल्यामुळे या बॉडीची आता टोटल एनर्जी काय झालेली आहे, 0 झालेली आहे. टोटल एनर्जी 0 झालेली आहे म्हणजे बॉडी कशी झालेली आहे, बॉडी फ्री फ्रॉम ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनपासून ती बॉडी फ्री झालेली आहे. ओके, समजलं का तुम्हाला. म्हणून कुठल्याही बॉडीला इस्केप आउट करायचं असेल तर काय द्यावं लागेल, कायनेटिक एनर्जी. किती द्यावं लागेल, टोटल एनर्जी एवढी. म्हणून मी मेन पॉईंट आता इथे लिहितो. सो टू इस्केप आउट दी बॉडी, बॉडीला जर इस्केप आउट करायचं असेल तर कायनेटिक एनर्जी सप्लाइड इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ टोटल एनर्जी ऑफ बॉडी. मॅग्नेट्यूड. ओके, कायनेटिक एनर्जी सप्लाइड 12m v². आणि टोटल एनर्जी, ही बॉडी तर रेस्ट आहे, या बॉडीची टोटल एनर्जी किती आहे,
मायनस जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर. एम एम काय झाला कॅन्सल, म्हणून व्ही स्क्वेअर बरोबर काय झाला टॉईस जी एम अपॉन आर. मायनस साईन घ्यायचं नाही, म्हणून इथे व्ही स्क्वेअर इक्वल टू झाला टॉईस जी एम अपॉन आर, म्हणून व्ही झाला अंडरूटमध्ये टॉईस जी एम अपॉन आर. पण एवढी व्हेलॉसिटी दिल्यामुळे बॉडी काय होणार इस्केप आउट, म्हणून याला म्हणायचं व्हीई. काय म्हणायचं व्हीई इस्केप व्हेलॉसिटी. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर इस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ अंडरूट टॉईस जी एम अपॉन आर. ओके, याला आणखी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिता येते. आता आपल्याला पहा, तुम्ही इन शॉर्ट लिहिलं की आपल्याला बॉडीला काय करायचं आहे इस्केप आउट करायचा. काय देणार कायनेटिक एनर्जी. किती देणार टोटल एनर्जी एवढी. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट तुम्हाला व्ही किती मिळालं अंडरूटमध्ये टॉईस जी एम अपॉन आर. ओके, आता बघा आताच आपण पाहिलं की स्मॉल जी बरोबर काय असते जी एम अपॉन आर स्क्वेअर, म्हणून जी एम बरोबर काय लिहिणार आर स्क्वेअर जी. म्हणून इथे जो जी एम आहे त्याच्या जागी काय लिहा आर स्क्वेअर जी. बोर्डवर पूर्ण लक्ष द्या. सो टॉईस जी एमच्या जागी आर स्क्वेअर जी अपॉन आर. इथे सिन्स काय करणार हां जी एम इक्वल टू आर स्क्वेअर स्मॉल जी. तर आर आर झाला कॅन्सल. सो व्ही बरोबर काय मिळेल अंडररूटमध्ये टॉईस आर जी. सो टॉईस आर इंटू जी. ओके, आणि फ्रॉम अर्थ लक्ष द्या. फ्रॉम अर्थ हे कुठल्याही प्लॅनेटपासूनची असेल बरोबर. फ्रॉम अर्थ इट इज फाउंड टू बी हे मिळते 11.2 किलोमीटर पर सेकंड. अर्थवरून इस्केप आउट करायचं असेल तर एवढा स्पीड लागेल. किती 11.2 किलोमीटर पर सेकंड. दिस इज द मॅग्नेट्यूड ऑफ इस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम अर्थ सरफेस. आणखी एक लक्षात ठेवा, या बॉडीला इस्केप आउट करताना तुम्ही सरळ इस्केप आउट करता की तिरप्या डायरेक्शननी करता कसं करता त्यावरती डिपेंड नाही. इट इज इंडिपेंडंट ऑफ अँगल ऑफ प्रोजेक्शन. कसं प्रोजेक्ट करता त्या अँगलवर हे डिपेंड नाही. तुम्ही सरळ पाठवलं तरी तेवढीच लागेल, तुम्ही टिल्टेड पाठवलं तरी तेवढीच लागेल, अर्थ अशी फिरून राहिले तुम्ही त्या डायरेक्शनने पाठवलं तरी तेवढीच लागेल, उलट्या डायरेक्शनने पाठवलं तरी तेवढीच लागेल. फक्त अर्थ ज्या डायरेक्शनने फिरते तुम्ही जर त्याच डायरेक्शनने प्रोजेक्ट केलं तर अर्थची व्हेलॉसिटी त्या बॉडीच्या व्हेलॉसिटीमध्ये ॲड होणार आणि मदत होणार त्या बॉडीला इस्केप आउट करण्यासाठी. बरोबर, म्हणून सॅटेलाईट पाठवतात ना, तर अर्थ जशी फिरते सॅटेलाईट त्याच डायरेक्शनने पाठवतात, म्हणजे अर्थचा स्पीड ते सॅटेलाईटच्या स्पीडमध्ये ॲड होऊन जातो. नाही तर अर्थ अशी फिरून राहिली तुम्ही सॅटेलाईट इकडे पाठवून राहिला, अर्थ त्याला मागे ओढणार. समजलं का? म्हणून हे अँगल ऑफ प्रोजेक्शनवर मात्र डिपेंड नाही. कळलं का? सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. तर इथे तुम्हाला हे समजलं की जर एखाद्या बॉडीची टोटल एनर्जी निगेटिव्ह मिळाली याचा अर्थ बॉडी बाउंड टू अर्थ. ही बॉडी अर्थला कशी असेल बाउंड असेल. समजलं का? इस्केप आउटमधला एकच महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे, कुठल्याही बॉडीला इस्केप आउट करायचं म्हणजे त्याला कुठे पाठवायचं आहे इन्फिनिटीला पाठवायचं आहे. इन्फिनिटीला पाठवल्यानंतर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असणार 0, कारण कोणी त्याला अट्रॅक्ट करणार नाही. जोपर्यंत अट्रॅक्शन आहे त्या अर्थचं तोपर्यंतच पोटेन्शियल एनर्जी आहे. आणि ॲटलिस्ट कायनेटिक एनर्जी मग मी काय म्हणत आहे ॲटलिस्ट कायनेटिक एनर्जी 0 लागेल. 0पेक्षा जास्त चालेल पण टोटल एनर्जी ॲटलिस्ट 0 लागेल. पण तुम्हाला इस्केप आउट करण्यासाठी कायनेटिक एनर्जी सप्लाइड इक्वल टू टोटल. पण इथे एक ॲक्युरसी जर घेतली तर मिनिमम कायनेटिक एनर्जी सप्लाइड इक्वल टोटल एनर्जी. बरोबर, मिनिमम. आणि म्हणून ही व्हेलॉसिटीसुद्धा एवढी लागेल मिनिमम इस्केप आउट करण्यासाठी. मग इस्केप आउट करण्यासाठी कमीत कमी जेवढी व्हेलॉसिटी लागते दॅट इज इस्केप व्हेलॉसिटी. तुम्ही जर असं म्हटलं की बॉडी इस्केप झाली आणि जेवढी व्हेलॉसिटी दिली ती इस्केप व्हेलॉसिटी, नो. इस्केप करण्यासाठी कमीत कमी जेवढी व्हेलॉसिटी द्यावं लागली दॅट इज कॉल्ड इस्केप. एवढी द्या किंवा यापेक्षा जास्त द्या. मग यापेक्षा समजा इस्केप व्हेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंड, तुम्ही समजा 14 किलोमीटर पर सेकंड दिली तर इस्केप नाही होणार का? मग 14 काय इस्केप व्हेलॉसिटी झाली का? नो, ती इस्केपपेक्षा जास्त झाली. आणि ऐका बरोबर, जर तुम्ही दिलेली व्हेलॉसिटी इस्केप व्हेलॉसिटी एवढी असेल तर बॉडी तिथे जाऊन थांबेल स्पेसमध्ये जाऊन. बरोबर आहे. पण तुम्ही दिलेली व्हेलॉसिटी जर इस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असेल तर बॉडी स्पेसमध्ये गेल्यानंतरही धावतच राहील. बरोबर आहे. तर एक तर प्रॉब्लेम असं विचारतात की जर तुम्ही दिलेली व्हेलॉसिटी इस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असेल तर बॉडी इस्केप झाल्यानंतर किती स्पीडने धावत राहील. बरोबर आहे. म्हणून याला तुम्ही नोटमध्ये घेऊ शकता. तर काय लिहिता येईल आपल्याला काय व्हेन व्हेलॉसिटी गिव्हन टू द बॉडी इज ग्रेटर दॅन escape velocity, then
वेलॉसिटी ऑफ द बॉडी आफ्टर इस्केप आउट, त्याला मी व्ही डॅश दाखवेल. सो वेलॉसिटी ऑफ द बॉडी आफ्टर इस्केप आउट किंवा त्याला मी व्ही ओनी दाखवतो. तर इस्केप आउट झाल्यानंतरची वेलॉसिटी तुम्हाला काढायची आहे. काय करणार, इथे तुम्ही काय देणार, बॉडीला कायनॅटिक एनर्जी देणार. आणि त्या कायनॅटिक एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होणार, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनॅटिक एनर्जी आफ्टर इस्केप आउट. म्हणून तुम्ही दिलेली कायनॅटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जी त्या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी 0 आणि कायनॅटिक एनर्जी हाफ एम व्ही ओ स्क्वेअर. हे समजून राहिलं का काय होऊन राहिलं, ही एवढी कायनॅटिक एनर्जी दिली अर्थच्या सरफेसवर आणि ही टोटल एनर्जी आहे काय झाल्यानंतरचं, इस्केप आउट झाल्यानंतरची. बरोबर आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर असं लिहिता येणार तुम्हाला. हाफ एम काय होऊन राहिला, कॅन्सल. सो व्ही स्क्वेअर इक्वल टू, सॉरी इथे काय दिलं तुम्ही, व्ही पेक्षा जास्त तुम्हाला द्यावं लागेल. बरोबर आहे, इस्केप आउट करण्यासाठी तुम्हाला किती लागेल, व्ही लागेल. बरोबर आहे, तर इथे द्यावं लागेल व्ही पेक्षा जास्त आणि इस्केप आउट झाल्यानंतरची तुम्हाला व्ही एवढी लागेल. तर ही तर वेलॉसिटी तर सेमच होऊन जाईल. आणि कायनॅटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी काय करून राहिलो मी, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनॅटिक एनर्जी दोन्ही लागेल ना. तर इथे पोटेन्शियल एनर्जी काय घ्यावं लागेल, जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर. पोटेन्शियल एनर्जी घ्यावं लागेल ना, पोटेन्शियल एनर्जी आणि तिथे गेल्यानंतरची त्याची कायनॅटिक एनर्जी किती, हाफ एम व्ही ओ किंवा व्ही नॉट स्क्वेअर असं करावं लागेल. इथे काय झालं, कॅन्सल, हाफ एम कॅन्सल झाला. म्हणून तुम्हाला तुम्ही दिली कायनॅटिक एनर्जी तर ती इस्केप आउट झाली असेल तर काय करता येईल तुम्हाला, तर इथे एम कॅन्सल झाला, हाफ कॅन्सल झाला. सो व्ही स्क्वेअर इक्वल टू इथे काय करणार, ट्वाईस जी एम अपॉन आर. बरोबर, प्लस काय करणार, व्ही नॉट स्क्वेअर. नाही, इथे काय केलं आपण की तुम्ही जी दिलेली कायनॅटिक एनर्जी आहे ती दिलेली कायनॅटिक एनर्जी टोटल झाली पाहिजे 0. टोटल 0 झाली पाहिजे, तर मग पोटेन्शियल एनर्जी आणि कायनॅटिक एनर्जी एवढी दिली. म्हणजे ॲक्च्युली असंही करता येईल की अर्थच्या सरफेसवर असलेली कायनॅटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आणि इन्फिनिटीला असलेली कायनॅटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. मला वाटतं इथे थोडं कन्फ्युजन होऊन राहिलं. एक काम करू आपण, पहा, लक्ष द्या, असं करू आपण. तर पहिल्यांदा अर्थच्या सरफेसवर लक्ष द्या, बरोबर, अर्थच्या सरफेसवर आणि नंतर ॲट इन्फिनिटी. अर्थच्या सरफेसवर तुम्हाला काय द्यावं लागेल, कायनॅटिक एनर्जी, तिथे पोटेन्शियल एनर्जी आहेच. इन्फिनिटीला पोटेन्शियल एनर्जी काय होणार, 0. बरोबर आहे, प्लस याला काय राहणार, कायनॅटिक एनर्जी. असं करायला पाहिजे होतं. अर्थच्या सरफेसवर किती कायनॅटिक एनर्जी देऊन राहिले, हाफ एम व्ही स्क्वेअर. बरोबर आहे, प्लस पोटेन्शियल एनर्जी किती राहणार, मायनस जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर. इथे पोटेन्शियल एनर्जी काय झाली, 0. इथे काय असणार, कायनॅटिक एनर्जी. कायनॅटिक एनर्जी किती असणार, हाफ एम व्ही नॉट स्क्वेअर. कारण की इस्केप आउट झाल्यानंतरचा स्पीड व्ही नॉट आहे तो आपल्याला काढायचा आहे. म्हणून इथे हाफ एम जर आपण कॅन्सल करून टाकला तर काय लिहिता येणार, व्ही स्क्वेअर इक्वल टू इथे मायनस ट्वाईस जी एम अपॉन आर इक्वल टू इथे काय लिहिता येणार, व्ही नॉट स्क्वेअर. पण तुम्हाला व्ही नॉट स्क्वेअर काढायचा आहे. सो व्ही नॉट स्क्वेअर इक्वल टू काय झाला इथे, व्ही स्क्वेअर. आणि हा कोण आहे, व्ही ईचा स्क्वेअर. बघा ना, व्ही काय आलं होतं, व्ही काय आलं होतं अंडररूटमध्ये ट्वाईस जी एम अपॉन आर. म्हणून हा ट्वाईस जी एम अपॉन आर हा व्हीचा काय झाला, स्क्वेअर झाला. म्हणजे इथे व्ही ओ स्क्वेअर बरोबर काय झालं, व्ही स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर. म्हणून व्ही ओ बरोबर काय राहणार, अंडररूटमध्ये व्ही स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर. एवढा स्पीड राहील आफ्टर इस्केप आउट. समजलं का काय केलं, सरफेसवर बॉडीला काय दिली, कायनॅटिक एनर्जी, पण सरफेसवर काहीतरी काय होती, पोटेन्शियल एनर्जी. इन्फिनिटीला पोहोचल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी काय झाली, 0. पोटेन्शियल एनर्जी प्लस तिथे तुम्ही दिलेली व्हेलॉसिटी इस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त आहे. मग तिथे पोहोचल्यानंतर त्याला बॉडीला काय असणार, कायनॅटिक एनर्जी हाफ एम व्ही नॉट स्क्वेअर. व्ही नॉट म्हणजे काय, इस्केप आउट झाल्यानंतर बॉडीला जेवढा स्पीड आहे तो. समजून राहिलं का, इथे लक्ष द्या. म्हणून दिलेली कायनॅटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जी मायनस जी एम एम अपॉन आर आणि इन्फिनिटीला असलेली पोटेन्शियल एनर्जी 0 आणि इन्फिनिटीला गेल्यानंतरची झाली कायनॅटिक एनर्जी. हाफ एम केला कॅन्सल, म्हणजे इथे काय राहिलं, व्ही स्क्वेअर ह्या 2ने मल्टिप्लाय करून टाकलं आणि आपल्याला व्ही नॉट स्क्वेअर काढायचा होता.
मग ह्या टॉईस जी एम अपॉन आरला तुम्ही काय लिहू शकता व्ही स्क्वेअर. सो व्ही नॉट स्क्वेअर इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर. सो व्ही इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर इन रूट. म्हणजे जर लक्ष द्या इथे आता नोट काय करता येईल की जर बॉडीला दिलेली व्हेलॉसिटी, लक्ष द्या, बॉडीला दिलेली व्हेलॉसिटी इस्केप व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल तर डू नॉट इस्केप आउट. इस्केप होणार नाही, अर्थवर येऊन पडेल. बॉडीला दिलेली व्हेलॉसिटी जर इस्केप व्हेलॉसिटी एवढी असेल तर बॉडी काय होणार, इस्केप आउट होणार. आणि इन्फिनिटीला गेल्यानंतर ती बॉडी काय होणार, रेस्ट होणार. त्याचा स्पीड किती होणार, 0. आणि जर बॉडीला दिलेली व्हेलॉसिटी इस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असेल तर बॉडी काय होणार, इस्केप आउट होणार. आणि इन्फिनिटीला त्याला काय असेल, स्पीड मोशन असेल. आणि तो ती स्पीड किती असेल, व्ही ओ इक्वल टू अंडर रूटमध्ये व्ही स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे एखादी बॉडी इस्केप आउट होणार की नाही हे कशावर डिपेंड करते, दिलेल्या व्हेलॉसिटीवर. दिलेली व्हेलॉसिटी इस्केपपेक्षा कमी असेल तर बॉडी काही उंचापर्यंत जाईल, थांबेल आणि परत खाली येऊन पडेल. बॉडीला दिलेली व्हेलॉसिटी इस्केप व्हेलॉसिटी एवढी असेल तर बॉडी इस्केप होऊन जाईल, इस्केप होईल. पण इस्केप आउट झाल्यानंतर इन्फिनिटीला पोहोचल्यानंतर ती बॉडी कशी होणार, रेस्ट. रेस्ट म्हणजे त्या बॉडीची व्हेलॉसिटी व्ही ओ काय होणार, 0. पण जर बॉडीला दिलेली व्हेलॉसिटी इस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असेल तर बॉडी इस्केप आउट झाल्यानंतर इन्फिनिटीला पोहोचल्यानंतर त्या बॉडीला स्पीड राहील, त्या बॉडीला कायनॅटिक एनर्जी राहील. आणि तो स्पीड किती असेल एवढा. समजलं का, पॉईंट समजून राहिला. म्हणजे ऑरच्या सरफेसवरून बॉडीला काय करायचं आहे, इस्केप आउट. इस्केप आउट करण्यासाठी काय करावं लागेल, इन्फिनिटीला जेवढी त्याची टोटल एनर्जी असेल अर्थवरही तेवढीच बनवावं लागेल. म्हणजे अर्थवर पोटेन्शियल एनर्जी आहे तेवढीच जर त्याला दिली तर टोटल काय होणार, 0. इस्केप आउट करणे म्हणजे बॉडीची टोटल एनर्जी 0 करणे, जे आपण लिहिलं. इस्केप आउट करणे म्हणजे बॉडीची टोटल एनर्जी काय करणे, 0 करणे. टोटल एनर्जी 0 करण्यासाठी काय करावं लागेल, जेवढी निगेटिव्ह आहे तेवढीच पॉझिटिव्ह द्यावं लागेल. निगेटिव्ह आहे तेवढीच पॉझिटिव्ह. म्हणजे कायनॅटिक एनर्जी सप्लाइड इक्वल टू टोटल एनर्जी. टोटल एनर्जी निगेटिव्ह असते तेवढीच द्यावं लागेल कायनॅटिक एनर्जी. हा झाला व्हीचा फॉर्म्युला. हा आपण 2 फॉर्ममध्ये लिहिला. आणि याची व्हॅल्यू अर्थ सरफेसपासून 11.2 किलोमीटर पर सेकंड. मी एक एक्झाम्पल देत असतो. इथून देवरी फाट्याचं अंतर आहे 11.2 किलोमीटर. किती, 11.2 किलोमीटर. हे अंतर जर तुम्ही एका सेकंदात कव्हर केलं तर तुमची व्हेलॉसिटी देवरी फाट्यावर तुम्ही थांबणार नाही, यू विल बी इस्केप आउट. समजलं का. बरोबर देवरी फाट्याचं अंतर 11.2 किलोमीटर आहे. मोटरसायकलवर लावा इथून नाक्यापासून, बरोबर तिथे 11.2 किलोमीटर असेल. पण एका सेकंदात जाणं पॉसिबल थोडं नाही. ठीक आहे, समजलं का. त्यानंतर जे पाहिलं ते तुमच्या लक्षात आलं का. इथे काय म्हटलं आपण, इस्केप आउट होण्यासाठी जेवढा स्पीड आहे जर स्पीड त्यापेक्षा जास्त असेल तर इस्केप आउट झाल्यानंतर त्या बॉडीची व्हेलॉसिटी व्ही नॉट काढायच्या, व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी आफ्टर इस्केप आउट. बरोबर आहे. इस्केप आउट झाल्यानंतरची व्हेलॉसिटी. सो इस्केप आउट झाल्यानंतरची काय काढायची आहे, व्हेलॉसिटी काढायची आहे. जी कशाने दाखवली, व्ही नॉटने दाखवली, ती तुम्हाला काढायची आहे. समजलं. म्हणून तुम्ही काय केलं, अर्थच्या सरफेसवर बॉडीला काय दिली, कायनॅटिक एनर्जी. त्याला काय असेल, पोटेन्शियल एनर्जी. इस्केप आउट झाल्यानंतर त्या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी किती झाली, कारण इस्केप आउट झाली, अट्रॅक्शन नाही आहे, ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनच नाही तर पोटेन्शियल एनर्जी नाही. पोटेन्शियल एनर्जी झाली 0. पण त्या बॉडीला काय आहे, आता कायनॅटिक एनर्जी आहे. मग कायनॅटिक एनर्जी दिलेली हाफ एम व्ही स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ मायनस GMM अपॉन आर. इस्केप आउट झाल्यानंतरची पोटेन्शियल एनर्जी काय घेतली, 0. आणि इस्केप आउट झाल्यानंतरची कायनॅटिक एनर्जी हाफ एम व्ही नॉट स्क्वेअर. कारण की जेवढी स्पीड पाहिजे होती त्यापेक्षा जास्त स्पीड दिला त्यामुळे कायनॅटिक एनर्जी शिल्लक राहील. ओके. आणि म्हणून इथे आपण हाफ एम काढून टाकला, व्ही स्क्वेअर इक्वल टू टॉईस GM अपॉन आर. आणि इथे करायला व्ही नॉट स्क्वेअर. सो व्ही नॉट स्क्वेअर काढायचं याला इकडे घेऊन टाकलं. टॉईस GM अपॉन आरला काय लिहिता येते, व्ही स्क्वेअर आहे ना. बरं याचा स्क्वेअर करा ना, व्ही स्क्वेअर मिळेल असं लिहिलं. सो व्ही ओ इक्वल टू काय करेल, व्ही स्क्वेअर मायनस व्ही ई स्क्वेअर. समजलं. तर एवढी एनर्जी लागेल बॉडीला इस्केप आउट करण्यासाठी. पॉईंट समजला का, नक्की. ओके. आता बघा आपल्याला ना बॉडी जर अर्थच्या सरफेसवर रेस्ट असेल तर त्याची पोटेन्शियल एनर्जी काढता येते. बॉडी जर अर्थच्या सरफेसवर रेस्ट असेल तर पोटेन्शियल एनर्जी कशी काढता, बॉडी अर्थच्या सरफेसवर रेस्ट असेल तर पोटेन्शियल एनर्जी कशी काढता, जिथे बॉडी ठेवलेली आहे तिथे काय काढायचं, पोटेन्शियल. नंतर त्या पोटेन्शियलला मासने मल्टिप्लाय करायचं, त्या बॉडीची काय मिळेल, पोटेन्शियल एनर्जी. बरोबर आहे. म्हणून पोटेन्शियल एनर्जी काढताना फॉर्म्युला काय, पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय मास. नेहमी मी सांगत राहतो
सो पोटेन्शियल काय असेल मायनस GM/r आणि याला त्या बॉडीच्या मासने मल्टिप्लाय केलं की काय मिळाली पोटेन्शियल एनर्जी. बघा पाठ नाही केलेलं पाहिजे आपल्याला. सो पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय मास. आणि कोणत्याही बॉडीमुळे असलेलं पोटेन्शियल कसं काढतात मायनस G इंटू त्या बॉडीचं मास अर्धचं मास किती आहे M इंटू अपॉन R हे झालं पोटेन्शियल. आणि ज्या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे त्या बॉडीच्या मासनी मल्टिप्लाय करायचं. तुम्ही लक्ष द्याल तर समजेल. तर मग मी सांगून राहिलो तुम्ही बोलून राहिले तर मग तर गडबड होऊन जाईल. समजलं का. पण हे कोणासाठी झालं जी बॉडी अर्थच्या सरफेसवर रेस्ट आहे त्या बॉडीची काढली पोटेन्शियल एनर्जी. पण ती रेस्ट आहे तर त्याची कायनेटिक एनर्जी काय असेल 0. त्यामुळे टोटल एनर्जी किती असेल जेवढी पोटेन्शियल एनर्जी आहे तेवढीच टोटल एनर्जी. मग अर्थ सरफेसवर जी बॉडी थांबलेली आहे पडलेली आहे त्या बॉडीची टोटल एनर्जी त्या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी सारखीच असते कारण कायनेटिक एनर्जी 0 असते. पॉईंट क्लिअर झाला. म्हणून अर्थच्या सरफेसवर थांबलेल्या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी म्हणा की टोटल एनर्जी म्हणा एकच आहे. ओके. पण आता पहा जर का बॉडी अर्थच्या भोवती फिरत असेल फॉर एक्झाम्पल प्लॅनेट फिरतात सॅटेलाइट फिरतात ओके तर त्यांची पण आपल्याला टोटल एनर्जी काढता आली पाहिजे फिरणाऱ्या बॉडीची. तर त्यासाठी आपल्याला त्या फिरणाऱ्या बॉडीची अगोदर काढावं लागेल कायनेटिक एनर्जी. ओके. नंतर आपण पोटेन्शियल एनर्जी काढू. तर बघा तर आपल्याला काय करता येईल व्हेलॉसिटी किंवा कायनेटिक एनर्जी ऑफ रिव्हॉल्विंग बॉडी अराउंड दी अर्थ. आणि जी बॉडी अर्थच्या भोवती फिरत असेल त्याला अर्थचा काय म्हणतात सॅटेलाइट. जसं मून अर्थच्या भोवती फिरत असेल मून अर्थचा काय आहे सॅटेलाइट. तुम्हाला हे पण म्हणता येणार की व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट ऑर्बिटिंग राऊंड द अर्थ. बरोबर आहे. या व्हेलॉसिटीला ऑर्बिटल व्हेलॉसिटी सुद्धा म्हणतात. काय ऑर्बिटल व्हेलॉसिटी. आणि त्यालाच क्रिटिकल व्हेलॉसिटी सुद्धा म्हणतात. दुसरा वर्ड काय आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. बरोबर समजण्याचा प्रयत्न करा. तर क्रिटिकल का आला मी नंतर सांगेल. ऑर्बिटल व्हेलॉसिटी किंवा क्रिटिकल व्हेलॉसिटी ऐका बरोबर. बोर्डवर लक्ष द्या. काय काढायचं आपल्याला व्हेलॉसिटी किंवा कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी रिव्हॉल्विंग राऊंड दी अर्थ. ऐका बरोबर. सेंटरला आहे अर्थ. अर्थची रेडियस R अर्थचा मास आहे कॅपिटल M. अर्थच्या भोवती मून फिरत आहे किंवा एखादा सॅटेलाइट फिरत आहे ती हाईट किती आहे H म्हणजे टोटल अंतर किती होणार R+H. आणि ही बॉडी सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे. जर तुम्हाला या बॉडीची V काढता आली तर तुम्हाला त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी पण काढता येणार. V काढता आली तर त्या बॉडीचा पिरियडही काढता येणार टाइम टेकन बाय द बॉडी टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन. समजत आहे का. मला सांगा कोणतीही जर बॉडी अर्थच्या भोवती फिरत आहे तर गोल फिरण्यासाठी कशाची गरज असते सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्या सेंट्रिपिटल फोर्सचं काम कोण करत असेल अर्थ आणि ती बॉडी यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. म्हणून आपल्याला काय म्हणता येणार फॉर ऑर्बिटिंग बॉडी. ऑर्बिटिंग बॉडीला बेस्ट वर्ड आहे काय सॅटेलाइट. सॅटेलाइट म्हणजे ऑर्बिटिंग बॉडी. जी बॉडी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशन फिरत असेल एखाद्या प्लॅनेटच्या भोवती त्या बॉडीला त्या प्लॅनेटचा सॅटेलाइट म्हणतात. अर्थचा नॅचरल सॅटेलाइट मून आहे. खूप सारे आर्टिफिशियल सॅटेलाइट आहेत. समजलं का. एखादी बॉडी जर एखाद्या प्लॅनेटच्या भोवती फिरत असेल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर त्या बॉडीला त्या प्लॅनेटचा सॅटेलाइट म्हणजे तुम्हाला माहिती आहे काही प्लॅनेटला खूप साऱ्या सॅटेलाइट आहेत. सर्वात जास्त सॅटेलाइट कोणाला आहेत ज्युपिटरला आहेत. किती आहेत असो किती काही ठीक आहे एवढं समजलं. सो फॉर ऑर्बिटिंग बॉडी लक्ष द्या. ऑर्बिटिंग बॉडी गोल फिरत आहे. गोल फिरण्यासाठी गरज कशाची आहे कशाची गरज आहे सेंट्रिपिटल फोर्सची. त्या सेंट्रिपिटल फोर्सचं काम कोण करत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नीट फक्त टू द पॉईंट चला आपण. तर गरज कशाची आहे सेंट्रिपिटल फोर्सची. सेंट्रिपिटल फोर्सचं काम कोण करत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स काय असतो mv²/r. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असेल G इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल m/r². या दोघांमधला इथे स्मॉल r बरोबर काय असणार R+H. सिम्बॉल तर सांगायची गरज नाही. M काय आहे अर्थचं मास. स्मॉल m काय आहे सॅटेलाइटचं किंवा बॉडीचं मास. ओके. स्मॉल m काय होणार कॅन्सल. म्हणून तुम्हाला इथे R² आणि R काय होणार कॅन्सल. म्हणून तुम्हाला V² बरोबर काय मिळालं GM/r. म्हणून तुम्हाला V बरोबर काय मिळेल अंडर रूटमध्ये GM/r.
स्मॉल आर लिहा की आर प्लस एच लिहा. ही झाली ऑर्बिटिंग बॉडीची व्हेलॉसिटी. याच व्हेलॉसिटीला ऑर्बिटल व्हेलॉसिटी सुद्धा म्हणतात. याच व्हेलॉसिटीला क्रिटिकल व्हेलॉसिटी सुद्धा म्हणतात. क्रिटिकल का म्हणतात थोडं ते प्रोजेक्शनमध्ये येईल, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाईटमध्ये. समजलं का? तर एखादी बॉडी जर अर्थच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर त्या बॉडीचा हा स्पीड असतो. व्ही इक्वल टू अंडर रूट GM अपॉन आर. आर प्लस एच स्मॉल आर म्हणा किंवा आर प्लस एच म्हणा. एवढं समजलं का? आता जर तुम्हाला VC माहिती आहे तर कायनेटिक एनर्जी काढता येते हाफ mvc². डिस्टन्स माहिती आहे तर पोटेन्शियल एनर्जी काढता येते. समजत आहे? डिस्टन्स माहिती आहे तर पोटेन्शियल एनर्जी काढता येते. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काढता आली तर टोटल एनर्जी काढता येते. टोटल एनर्जी निगेटिव्ह असते कारण की अर्थला ती बॉडी बाउंड आहे. इस्केप आउट करायचं असेल तर जेवढी टोटल आहे तेवढीच द्यायची असते. कायनेटिक एनर्जी सगळं काही करता येणार तुम्हाला. समजलं का? इव्हन या बॉडीचा आता पिरियडही काढता येणार. जर व्हेलॉसिटी माहिती आहे तर सर्क्युलर मोशनमध्ये पाहिला आपण पिरियड T इक्वल टू 2πr/v. समजलं का? एवढं समजलं. फक्त इथे एक आपण कम्पॅरिझन करू. पहा नोट. तर तुम्हाला ऑर्बिटल व्हेलॉसिटी मिळाली. किती मिळाली ऑर्बिटल व्हेलॉसिटी? VO इक्वल टू, तर मी थोडं इथे लिहितो, थोडी जागा लागेल मला. तर नोट आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला ऑर्बिटल व्हेलॉसिटी. ऑर्बिटल व्हेलॉसिटी किती मिळाली सांगा ना? VO किंवा VC किती मिळाली अंडर रूटमध्ये? GM अपॉन आर प्लस एच. आता लक्ष द्या. व्हेन बॉडी इज ऑर्बिटिंग क्लोज टू अर्थ, जर ही बॉडी बरोबर आहे क्लोज टू अर्थ जर ऑर्बिट होत असेल तर बॉडी इज ऑर्बिटिंग क्लोज टू अर्थ असं लिहायला पाहिजे वर्ड. काय बॉडी कशी आहे? ऑर्बिटिंग आहे. ऑर्बिटिंग, पण कुठे ऑर्बिटिंग आहे? क्लोज टू अर्थ. अर्थच्या अगदी जवळून फिरत असेल तर Hला अप्रॉक्सिमेटली 0 घ्यायचं. H जर 0 घेतलं समजून राहिलं का तुम्हाला? ही जर बॉडी अर्थच्या जवळून फिरत असेल, ही बॉडी अर्थच्या जवळून फिरत असेल तर हाईट काय होणार? कमी. 0 नाही होणार, पण जवळून फिरत आहेत कमी. कमी होणार तर ते निग्लिजिबली स्मॉल होणार ॲज कम्पेअर टू अर्थ रेडियस. त्यामुळे व्हेन बॉडी इज ऑर्बिटिंग क्लोज टू अर्थ H काय घेतला? 0. H जर 0 घेतला तुम्हाला VC बरोबर काय मिळालं अंडर रूटमध्ये? GM अपॉन आर. आणि VO काय होता? इस्केप व्हेलॉसिटी काय होती अंडर रूटमध्ये? ट्वाईस GM अपॉन आर. म्हणून यावरून एक रिलेशन तुम्हाला काढता येईल की VE इक्वल टू √2 टाइम्स VC. V इक्वल टू √2 टाइम्स VC. बरोबर आहे. VC माहीत असेल तर VE काढता येईल. V माहीत असेल तर VC काढता येईल. तुम्हाला VE माहीत आहे बरोबर आहे, तर VC काढता येतो. सो VC बरोबर काय होणार? VE बाय √2. आणि VE किती आताच काढून दाखवला होता? 11.2 बरोबर आहे. सो VC इक्वल टू VE बाय √2. समजते का? हो की नाही? हे VE आहे ना, √2 वेगळा काढला तर हे काय झाली? VC. सो VE इक्वल टू √2 टाइम्स VC. समजत आहे? म्हणून कदाचित ना तुम्हाला VE अपॉन VCचा रेशो विचारतील. VE अपॉन VC √2, VC अपॉन VEचा विचारतील रेशो तर काय होणार? 1/√2. 1/√2 0.707. आलटून पालटून कसं तरी विचारतील. समजलं का? पण हे कंडिशन तेव्हाच लागू पडेल व्हेन बॉडी इज ऑर्बिटिंग क्लोज टू अर्थ. याला जर विसरले तुम्ही तर हे काहीच करेक्ट नाही आहे. कळलं का तुम्हाला? नक्की समजलं? आता पहा, कधी कधी प्रॉब्लेम असं विचारतात की एखाद्या बॉडीला ऑर्बिटिंग बॉडीला इस्केप आउट करायचं आहे तर त्याची एनर्जी, कायनेटिक एनर्जी, स्पीड कितीने वाढावं लागेल? तर आपल्याला काय करायचं आहे की टू इस्केप आउट ही बॉडी ऑर्बिटिंग क्लोज टू अर्थ, बॉडीला काय करायचं? इस्केप आउट करायचं आहे. ऑर्बिटिंग क्लोज टू अर्थ. मला सांगा इस्केप आउट करण्यासाठी किती स्पीड द्यावं लागेल? VE. आणि त्या बॉडीचा स्पीड किती आहे? VC. मग तुम्हाला एक रिलेशन माहिती आहे, क्लोज टू अर्थ असेल तर काय लिहिता येते? VE इक्वल टू √2 टाइम्स VC. मग बॉडी सध्या किती स्पीडने फिरत आहे? VC. त्याला इस्केप आउट करण्यासाठी किती स्पीड द्यावं लागेल? VE. एवढं समजून राहिलं का? म्हणजे बॉडीचा प्रेझेंट स्पीड किती आहे? VC. आणि त्या बॉडीला काय करायचं आहे? इस्केप आउट करण्यासाठी रिक्वायर्ड स्पीड किती आहे? VE. म्हणून तुम्हाला गिव्हन किती द्यावं लागेल? ॲडिशनल वेलॉसिटी किंवा स्पीड
रिक्वायर्ड ॲडिशनल स्पीड किती लागेल, वेलॉसिटी म्हटल्यापेक्षा स्पीड म्हणून ॲडिशनल स्पीड किती लागेल. तर काय करणार तुम्ही, व्ही मायनस व्ही सी, आणि तो विचारतील तुम्हाला पर्सेंटमध्ये. कशामध्ये, पर्सेंटमध्ये. हा जर पर्सेंटमध्ये लागत असेल तर व्ही अपॉन व्ही सी बरोबर काय झालं, √2. √2 म्हणजे किती, 1.414. दोन्ही साईडमधून 1 मायनस करा, व्ही अपॉन व्ही सी -1 इक्वल टू काय होणार, 0.414. हे काय झालं, व्ही मायनस व्ही सी अपॉन व्ही सी इक्वल टू 0.414. हा झाला फ्रॅक्शनल चेंज. पर्सेंटेज चेंज तुम्हाला काढायचा असेल इन स्पीड, तर पर्सेंटेज चेंज काढताना याला काय कराल, 100नी. आता हे समजत असेल तुम्हाला बरोबर, 100नी मल्टिप्लाय कराल. इकडे जर 100नी मल्टिप्लाय केलं तर 0.414 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे किती, 41.4%. म्हणून जर का तुम्ही ऑर्बिटिंग बॉडीचा स्पीड 41.4%नी वाढवला तर बॉडी काय होणार, इस्केप आउट. समजत आहे का, अरे समजलं. म्हणून बॉडीचा ऑर्बिटिंग बॉडीचा स्पीड तुम्हाला 41.4%नी वाढवावं लागेल. कायनेटिक एनर्जी किती वाढवावं लागेल, कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड टू इस्केप करण्यासाठी किती कायनेटिक एनर्जी वाढवावं लागेल. तोच फॉर्म्युला काय आहे, व्ही इक्वल टू √2 टाइम्स व्ही सी. कायनेटिक एनर्जी ½ mv² इक्वल टू √2 टाइम्स. बरं याचा काय करा, स्क्वेअर. ½ मल्टिप्लाय करा, पहिले तर स्क्वेअर करून घ्या. स्क्वेअर केला तर काय मिळेल, v² इक्वल टू 2 टाइम्स vc². इथे काय करा, ½ मल्टिप्लाय करा v², इथे ½ मल्टिप्लाय करा vc². बरोबर आहे, ½ mvc² मल्टिप्लाइड बाय 2. तर इथे काय झाले, कायनेटिक एनर्जी इस्केप आउट झाले. बरोबर आहे, म्हणून इथे जेवढी कायनेटिक एनर्जी आहे त्याच्या काय करावं लागली, डबल. सो कायनेटिक एनर्जी इस्केप आउट करण्यासाठी बरोबर आहे, जेवढी 2 टाइम्स द कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी, जेवढी कायनेटिक एनर्जी आहे त्याच्या काय कराल, डबल कराल तर बॉडी काय होणार. म्हणून कायनेटिक एनर्जी डबल करावी लागते. बघा ना, सरळ सरळच आहे. कायनेटिक एनर्जी प्रोपोर्शनल टू v². इस्केप आउट करण्यासाठी कायनेटिक एनर्जी डबल करावी लागेल. मग कायनेटिक एनर्जी डबल केली, वेलॉसिटी √2 टाइम्स, बॉडी अर्थच्या जवळ फिरत आहे, वेलॉसिटी √2 टाइम्स केली तर बॉडी इस्केप आउट होणार. समजत आहे. आणि कायनेटिक एनर्जी 2 टाइम्स केली तर बॉडी इस्केप आउट होणार. आणि वेलॉसिटी 41.4%नी वाढवली तरी बॉडी इस्केप आउट होणार. समजून राहिलं का. पण हे सगळं कोणत्या बॉडीसाठी आहे, ऑर्बिटिंग क्लोज टू अर्थ. समजलं का, नक्की पॉईंट समजला. तर म्हणून कोणत्याही बॉडीला इस्केप आउट करायचं असेल तर किती स्पीड द्यावं लागेल, vc. तुम्हाला समजलं असेल तर इथे vc तुम्हाला काढता आला. ऑर्बिटिंग बॉडीचा स्पीड काय मिळालं, vc √gm/r+h. ठीक आहे. तुम्हाला जर विचारलं मी पिरियड ऑफ ऑर्बिटिंग बॉडी, काय पिरियड ऑफ ऑर्बिटिंग बॉडी किंवा पिरियड ऑफ सॅटेलाइट, काय काढायचं तुम्हाला, पिरियड ऑफ ऑर्बिटिंग बॉडी म्हणजेच पिरियड ऑफ सॅटेलाइट. इकडे लक्ष द्या. समजा ही अर्थ आहे आणि अर्थचं मास अर्थच्या सेंटरला घेतलं, अर्थची रेडियस r बरोबर आहे. याची इतक्या हाईटला एक सॅटेलाइट आहे, तो फिरत आहे, हाईट h आहे, गोल फिरत आहे. तुम्हाला या सॅटेलाइटचा काय माहिती आहे, तुम्ही काय करता, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे काढून तुम्ही काढता vc. आणि vc बरोबर काय म्हणलं होतं तुम्हाला, अंडररूटमध्ये gm/r+h. पण तुम्हाला काढायचा आहे पिरियड. मग जर तुम्हाला पिरियड काढायचा असेल तर पिरियड बरोबर काय होणार, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. आणि एक राऊंड पूर्ण झाला तर t. आणि डिस्टन्स किती, 2πr. आणि स्पीड किती आहे, vc. सो t इक्वल टू 2πr. vcनी डिव्हाइड करायचं. यालाच तुम्ही कसं लिहिता, vcला vc इक्वल टू अंडररूटमध्ये gm/r+h च्या जागी स्मॉलर. हे समजलं का. vcनी डिव्हाइड करायचं म्हणजे vcच्या रेसिप्रोकलनी मल्टिप्लाय करायचं. काय होणार, vcचा रेसिप्रोकल r/अंडररूटमध्ये gm. आता बघा मी काय करतो, हा r जर रूटच्या आतमध्ये टाकायचं असेल तर या r चा करावं लागेल स्क्वेअर. या r चा स्क्वेअर आणि आतमधला r चा क्यूब होणार. ओके. म्हणून t बरोबर काय होणार, t इक्वल 2π इंटू अंडररूटमध्ये r³ सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर पिरियड. आणि 2π कॉन्स्टंट आहे, gm कॉन्स्टंट आहे, t² प्रोपोर्शनल टू
आर क्यूब. कोणत्याही ऑर्बिटिंग बॉडीसाठी काय असते, टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब, म्हणजेच टी प्रोपोर्शनल टू आर एस्ट पॉवर 3/2. समजते का हा झाला पिरियड? कळलं का? फक्त जिथे स्मॉलर आहे तिथे काय लिहू शकता तुम्ही, आर प्लस एच. मग पिरियडचा फॉर्म्युला काय झाला, 2π इंटू अंडर रूटमध्ये आर क्यूब बाय जी एम. तुम्ही यालाच काय लिहू शकता, टी इक्वल 2π इंटू आर क्यूबला काय लिहू शकता, आर प्लस एच क्यूब बाय काय करू शकता, जी एम. जर सॅटेलाइट, ऐका बरोबर, सॅटेलाइट क्लोज टू अर्थ असेल तर एच काय घ्यायचा, 0. एच जर 0 घेतला तर टी इक्वल टू काय मिळेल, 2π इंटू अंडर रूटमध्ये आर क्यूब बाय जी एम. आणि सो टी इक्वल टू 2π इंटू अंडर रूटमध्ये आर क्यूब. जी एमला काय लिहित असता, आर स्क्वेअर जी. झाला कॅन्सल. सो टी बरोबर काय मिळेल, 2π इंटू अंडर रूट आर बाय जी. आहे ओळखीचा फॉर्म्युला. हा कोणाचा पिरियड होता? असा एक सिंपल पेंडुलम बनवला होता ज्याची रेडियस आपण इन्फानाइट घेतली होती, लेंथ सॉरी. समजते का? असे खूप सारे फॉर्म्युले आहेत. तर मला वाटतं हे सगळे एकमेकांशी आता किती बरोबर घेतलं आपण. जर तुमचं बेसिक क्लिअर झालं असेल ना, तुम्हाला हे असं जास्त सांगायची गरजच नाही. ओके. बॉडी बघा, फटाफट एकदा रिवाईज करू. बॉडी अर्थच्या भोवती, टेन्शन नका घेऊ, बॉडी अर्थच्या भोवती गोल फिरून राहील. पहिले त्या बॉडीला काय केलं आपण, उंच फेकलं होतं इथे, नाही त्याच्या अगोदरची स्लाईड. ओके, हीच आहे. तर त्या बॉडीला आपण उंच फेकलं होतं. उंच फेकलं म्हणजे इथं काय दिली, कायनेटिक एनर्जी. त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, पोटेन्शियल एनर्जीमध्ये. किंवा वरून सोडून दिलं तर इथे काय आहे, पोटेन्शियल एनर्जी. त्याचं रूपांतर होणार कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी माहीत असण्यासाठी पहिले काय काढायचं, पोटेन्शियल. त्याला मासने मल्टिप्लाय केले, काय मिळाली, पोटेन्शियल एनर्जी. काय झाली, मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच. सो कायनेटिक एनर्जी ॲट द सरफेस इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. दोघांना इक्वेट केलं, तुम्हाला काय मिळालं, व्ही स्क्वेअरचा फॉर्म्युला मिळाला. आणि त्यावरून तुम्हाला व्हीचा फॉर्म्युला मिळाला. किती व्ही, अंडर रूट जी एम अपॉन आर प्लस एच. बरोबर आहे. जी एमच्या जागी काय लिहू शकता, आर स्क्वेअर जी. कळलं? तुम्हाला व्ही काढता येईल. पण जर का हाईट व्हेरी लेस असेल, तुम्ही काय वापरणार, कायनेटिक एनर्जी इक्वल टू एम जी एच. तुम्हाला डायरेक्टलीच फॉर्म्युला काय म्हणू आपण, व्हेलॉसिटी मिळेल. नंतर बॉडीला काय करायचं आहे, इस्केप. हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. इस्केप आउट करायचं म्हणजे कुठे पाठवायचं आहे, इन्फिनिटीला. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर पाठवल्यानंतर इन्फ्लुएन्स नाही राहिला, फोर्स नाही राहिला, तर पोटेन्शियल एनर्जी काय होणार, तिथे जाऊन जर बॉडी थांबली तर कायनेटिक एनर्जी काय होणार, 0. म्हणजे टोटल एनर्जी काय होणार, 0. म्हणजे एखाद्या बॉडीला इस्केप करणे म्हणजे त्या बॉडीची टोटल एनर्जी 0 करणे, टोटल एनर्जी 0 करणे. पण जर बॉडी अर्थवर आहे, अर्थला बाउंड आहे, तर बॉडीची टोटल एनर्जी काय असणार, निगेटिव्ह. 0 करण्यासाठी जेवढी टोटल एनर्जी निगेटिव्ह आहे तेवढीच कायनेटिक एनर्जी पॉझिटिव्ह द्यावी लागेल. म्हणून टू इस्केप आउट एनी बॉडी, कायनेटिक एनर्जी सप्लाइड इक्वल टू टोटल एनर्जी. थांबलेली असेल तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच टोटल एनर्जी. फिरत असेल तर कायनेटिक एनर्जी काढावं लागेल, पोटेन्शियल एनर्जी काढावं लागेल. त्यांची सम म्हणजे टोटल एनर्जी. पण ही बॉडी अर्थवर रेस्ट आहे. सो कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर. या व्हीला तुम्ही इस्केप आउट करायचं, त्या व्हीला काय लिहू शकता, व्ही लिहू शकता इक्वल टू बॉडीची पोटेन्शियल एनर्जी. त्याची काय घेतली, मॅग्नेट्यूड, म्हणजे मायनस साईन काढून टाकलं. तर काय झालं, व्ही इक्वल टू अंडर रूट टॉईस जी एम अपॉन आर. सो दिस इज द मिनिमम वेलॉसिटी रिक्वायर्ड टू इस्केप आउट द बॉडी. एवढी वेलॉसिटी दिली, बॉडी इस्केप आउट झाल्यानंतर स्पेसमध्ये थांबेल, त्याला कायनेटिक एनर्जी राहणार नाही. यापेक्षा जर जास्त वेलॉसिटी दिली तर बॉडी स्पेसमध्ये गेल्यानंतर धावत राहील, मोशनमध्ये राहील. सो दिस इज द मिनिमम स्पीड रिक्वायर्ड टू इस्केप आउट द बॉडी. इन दिस स्पीड इज कॉल्ड एज इस्केप वेलॉसिटी. ओके. आणि म्हणून इस्केप वेलॉसिटीचा हा झाला फॉर्म्युला. आणि हा अंडर रूटमध्ये असंही लिहिता येतो. समजलं. जी एमला काय लिहायचं, जी एम इज ऑलवेज आर स्क्वेअर जी. बरोबर आहे. जी आणि एम दिला नसेल, स्मॉल जी दिला असेल, आर दिला असेल तर असं करायचं. आणि अर्थ सरफेसवरून इस्केप स्पीड किती मिळतो, 11.2 किलोमीटर पर सेकंड. किलोमीटर पर सेकंड. ना तर एसआय युनिट आहे, ना तर सीजीएस युनिट आहे. ओके. एसआय युनिट काय असते, मीटर पर सेकंड. सीजीएस युनिट काय असते, सेंटीमीटर पर सेकंड. हे किलोमीटर पर सेकंड आहे, किलोमीटर पर आवरही नाही आहे. समजलं. ओके. आणि नंतर काय म्हटलं तुम्हाला, बॉडीला दिलेला स्पीड जर इस्केपपेक्षा जास्त असेल तर काय होईल, बॉडी स्पेसमध्ये गेल्यानंतरही मोशनमध्ये राहील. तेवढ्या मोशनने ते कंटिन्युअसली धावत राहील स्पेसमध्ये. बरोबर आहे. मग अशा वेळेस स्पेसमध्ये गेल्यानंतरचं स्पीड काढायचं ॲट द अर्थ सरफेस. आणि ॲट इन्फिनिटी आपण टोटल एनर्जी इक्वेट केली.
ॲट द टोटल एनर्जी ॲट अर्थ सरफेस इक्वल टू टोटल एनर्जी ॲट इन्फिनिटी असं लिहायला पाहिजे होतं इथे. टोटल एनर्जी ॲट इन्फिनिटी. ओके, टोटल एनर्जी ॲट अर्थ सरफेस. मग टोटल एनर्जी म्हणजे अर्थ सरफेसवर पोटेन्शियल तर आहेच, तुम्ही काय देऊन राहिले? कायनेटिक एनर्जी. इन्फिनिटीला गेल्यानंतर पोटेन्शियल काय होणार? 0. तिथे काय राहणार? कायनेटिक एनर्जी. दिली किती कायनेटिक एनर्जी? हाफ mv². आता v पेक्षा जास्त आहे त्यामुळे इथं v लिहू नका. आणि पोटेन्शियल एनर्जी किती? -gm/r. आणि इन्फिनिटीला 0 आणि कायनेटिक एनर्जी किती शिल्लक राहिली? हाफ mv0². ओके, आणि ही सगळी प्रोसेस केली तर तुम्हाला काय मिळालं? VO इक्वल टू अंडररूटमध्ये v² - v0². हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा? जेव्हा दिलेली स्पीड इस्केप स्पीडपेक्षा जास्त असेल. तुम्हाला असं दिलेलं असेल या प्रॉब्लेम बघा इकडे, दिलेला स्पीड इस्केप व्हेलॉसिटीच्या डबल आहे. मी इथे काय करणार? 2 टाइम्स v. 2 टाइम्स v लिहिलं तर 4 टाइम्स v² मायनस v² म्हणजे रूटमध्ये 3 टाइम्स v² म्हणजे √3 टाइम्स v म्हणजे √3 टाइम्स v एवढा स्पीड त्या बॉडीकडे शिल्लक राहील. समजलं का? अरे समजलं का? तुम्हाला v दिला असेल इन टर्म्स ऑफ ve. तुम्हाला म्हटलं असेल की किती v आहे? 2 टाइम्स v. मग vच्या जागी जर 2 टाइम्स v लिहिलं तर इथं काय लिहिता येणार? 4 टाइम्स v² मायनस v² 3 टाइम्स v². सो √3 टाइम्स v. समजत आहे हो की नाही? डबल सांगू? अरे समजत आहे ना तुम्हाला? v दिला असेल इन टर्म्स ऑफ v 3/2 टाइम्स v. मग vच्या जागी काय करा? जे काही दिलं असेल ते लिहा. तुम्हाला इस्केप आउट झाल्यानंतरचा स्पीड काढता येईल. दिलेला स्पीड जर v पेक्षा कमी असेल बॉडी वर जाणार, काही हाईटपर्यंत पोहोचणार, खाली पळून जाईल. किती हाईटपर्यंत पोहोचेल ते अगोदरच्या फॉर्म्युल्यात आहे. बॉडीला दिलेला स्पीड इस्केप स्पीड एवढा असेल तर बॉडी इन्फिनिटीला जाईल आणि तिथे जाऊन थांबून जाईल. बॉडीला दिलेला स्पीड जर इस्केप व्हेलॉसिटी एवढा त्यापेक्षा जास्त असेल तर बॉडी इस्केप आउट होणार नाही. इन्फिनिटीला गेल्यानंतर त्या बॉडीचे मोशन कंटिन्यू राहणार. त्या बॉडीला कायनेटिक एनर्जी राहणार. आणि किती स्पीड राहील? VO इक्वल टू अंडररूटमध्ये v² मायनस ve². VO म्हणजे इन्फिनिटीला पोहोचल्यानंतर शिल्लक राहिलेला स्पीड, कंटिन्यू राहिलेला स्पीड. v म्हणजे अर्थच्या सरफेसवर तुम्ही दिलेला स्पीड आणि v म्हणजे इस्केप करण्यासाठी कमीत कमी स्पीड लागेल तो. बरोबर आहे. नंतर काय होऊन राहिलं? ही बॉडी अर्थच्या भोवती फिरत असेल तर काय काढायची आहे? वेलॉसिटी. अर्थच्या भोवती फिरणाऱ्या बॉडीला काय म्हणतात? सॅटेलाइट. कोणत्या प्लॅनेटच्या भोवती फिरू द्या. फिरणाऱ्या बॉडीसाठी गोल फिरण्यासाठी काय आवश्यक आहे? सेंट्रिपिटल फोर्स. पण इन दिस केस सेंट्रिपिटल फोर्सचं काम कोण करत आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स mv²/r. त्या व्हीला तुम्ही vc किंवा VO लिहू शकता. ऑर्बिटल व्हेलॉसिटी. बघा याला VO म्हणजे ऑर्बिटल, नाही तर तिकडला VO हा VO एकत्र कराल. तिकडला VO काय होता? याच्या अगोदरच्या स्लाईडवरचा इस्केप आउट झाल्यानंतरचा स्पीड. इथला VO ऑर्बिटल स्पीड. इथे जर बॉडी फिरत असेल तर त्या स्पीडला vc म्हणतात किंवा VO म्हणतात. म्हणून vc किंवा VO काय आहे? ऑर्बिटल. बरोबर आहे. ऑर्बिटल वेलॉसिटी किंवा ऑर्बिटल स्पीड किंवा क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके, म्हणून हे केलं तुम्ही तर vcचा फॉर्म्युला काय मिळाला? अंडररूटमध्ये gm/r. पाठ करायची गरज नाही. सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इकडे सेंट्रिपिटल घेतला आणि इकडे ग्रॅव्हिटेशनल घेतला. mm कॅन्सल करून टाकला. स्मॉल आरच्या जागी r+h लिहिला. बॉडी जर अर्थच्या अगदी जवळून फिरत असेल तर hला काय घेणार? 0. hला जर 0 घेतलं तर वेन बॉडी इज ऑर्बिटिंग क्लोज टू अर्थ तर तुम्हाला असं मिळेल gm/r. v काय असतो? √2gm/r. म्हणजे यांच्यामधलं रिलेशन काय झालं? v इक्वल टू √2 टाइम्स vc. समजत आहे? त्यांचा रेशो वगैरे विचारतील तुम्हाला. कळलं का? आणि या gmच्या जागी तुम्ही कधी पण काय लिहू शकता? r²g. तुम्हाला वेगळ्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला मिळेल. बरोबर आहे. नंतर ऑर्बिटिंग बॉडीला तुम्हाला इस्केप आउट करायचा आहे. कायनेटिक एनर्जी किंवा स्पीड किती % वाढावं लागेल? तर तुम्हाला एक रिलेशन माहीत आहे. v इक्वल टू √2 टाइम्स vc. सो v/vc काय झाला? √2 1.414. सो दोन्ही साईडमधून 1 काय केला? मायनस. इथे v मायनस vc/vc म्हणजे फ्रॅक्शनल चेंज इन स्पीड किती? 0.414. एवढा फ्रॅक्शनल चेंज करावं लागेल. पर्सेंटेज चेंज करायचं असेल तर याला 100ने मल्टिप्लाय करा म्हणजे किती मिळेल? 41. म्हणून ऑर्बिटिंग बॉडीचा स्पीड जर 41.4% वाढवला, पण कंडिशन आहे ऑर्बिटिंग क्लोज टू अर्थ, 41.4% वाढवला बॉडी काय होणार? इस्केप आउट. कदाचित तुम्हाला म्हणतील कायनेटिक एनर्जी कितीने वाढवायची? कायनेटिक एनर्जी प्रोपोर्शनल टू v². सो v इक्वल टू √2 टाइम्स vc. कायनेटिक एनर्जी प्रोपोर्शनल टू v² करून टाका. सो v² इक्वल टू 2 टाइम्स vc². बरोबर ना? म्हणजे तुम्हाला इस्केप आउट करण्यासाठी कायनेटिक एनर्जी काय करावं लागेल? डबल करावं लागेल. हे समजलं ना तुम्हाला? लिहिलं किंवा मला याला असं लिहिता आलं असतं.
हा 2 टाइम्स आणि इथे काय लिहिलं असतं मी हाफ एम व्ही सी स्क्वेअर. ही ऑर्बिटिंगची कायनेटिक एनर्जी आहे, ही इस्केप आउट होण्यासाठी लागणारी कायनेटिक एनर्जी आहे. सो कायनेटिक एनर्जी ऑफ इस्केप आउट इक्वल टू 2 टाइम्स द कायनेटिक एनर्जी ऑफ ऑर्बिटल मोशन. म्हणजे जेवढी ऑर्बिटल मोशनमध्ये कायनेटिक एनर्जी आहे ती काय केली डबल, तर बॉडी एस्केप आउट होणार. बरोबर आहे. पण इथे परत सर्व ठिकाणी कंडिशन आहे. बरोबर आहे. हे सगळं तेव्हाच करेक्ट आहे. नोट वेन एच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर, हे याला लागू राहील. नाहीतर मग कोणत्याही जनरल कंडिशनमध्ये कराल. समजलं हे. त्याच्यानंतर काय केलं, बॉडी सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे. तुम्हाला काय विचारतील, पिरियड विचारतील. पिरियडचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाईम. एक राऊंड झाला तर डिस्टन्स किती 2πr आणि स्पीड किती आहे vc. सो टी इक्वल टू 2πr अपॉन vc. vcने डिवाइड करायचं, पण vc असतो किती अंडररूटमध्ये gm अपॉन r. ओके, याने डिव्हाइड करायचं म्हणजे याच्या रेसिप्रोकलनी मल्टिप्लाय करावं लागेल. मग याच्या रेसिप्रोकलनी मल्टिप्लाय केलं आणि हा जो आर आहे हा आतमध्ये ढकलला तो होणार आर स्क्वेअर. आर स्क्वेअर आणि आर काय झाला आर क्यूब. म्हणून हा काय झाला पिरियडचा फॉर्म्युला टी इक्वल 2.2 अंडररूट आर क्यूब बाय जीएम. इथे टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब. क्लिअर आहे ना. स्क्वेअर केला इथे स्क्वेअर होणार, बाकी फॅक्टर कॉन्स्टंट. टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब, टी प्रोपोर्शनल टू आर एच पॉवर 3/2. परत हाच फॉर्म्युला इथे स्मॉल आरला काय लिहिलं आर प्लस एच असं लिहिता येणार. आणि व्हेन बॉडी इज ऑर्बिटिंग क्लोज टू अर्थ, एच काय घेतला 0, एच 0 घेतला तर आर क्यूब बाय जीएम. जीएमला काय लिहिता येते आर स्क्वेअर जी, टी इक्वल 2.2 अंडररूट आर बाय जी व्हेन बॉडी इज ऑर्बिटिंग क्लोज टू अर्थ. समजलं का, कळलं इथपर्यंत. तर उद्या मी तुम्हाला दुसरा DPP देऊन टाकेल आणि आणखी 2-3 पिरियडमध्ये हा चॅप्टर पूर्ण करून टाकू आपण. आणि राहिलं फक्त DPPचं एक्सप्लेनेशन, तर ते तुम्ही आता सुट्टी आहे तुम्हाला 15-20 दिवस, त्याच्यामध्ये चांगलं करून ठेवा. आणि जर ऑनलाईन क्लासेसची बरोबर तयारी झाली तर मी तुम्हाला मेसेज टाकेल आणि आपण ऑनलाईन करून घेऊ सुटेबल टाईममध्ये, सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस. ठीक आहे. तनिष्क रेकॉर्डिंग बंद करा.